महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या एमटीडीसीच्या माध्यमातून महाबळेश्वर फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। पर्यटकांचं प्रमुख आकर्षण ठरलेलं आहे ते म्हणजे हेलिकॉप्टर सफारी। हेलिकॉप्टरमधून महाबळेश्वरचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या राईडला पसंती देऊ लागलेले आहेत। महाबळेश्वरमधली ही दृश्य आपण पाहतोय। महाबळेश्वरमध्ये सध्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवामध्ये हेलिकॉप्टर सफारी ही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे। हेलिकॉप्टर सफारीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येत असतात। महाबळेश्वरचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या राईडला पसंती देत आहेत। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। पाहूयात। 2 मे पासून महाबळेश्वर पर्यटन महोत्सव सुरू झाला आहे आणि खरं तर याचं प्रमुख आकर्षण आता ठरतंय ते म्हणजे हेलिकॉप्टर मधलं सफारी। या हेलिकॉप्टर मधून महाबळेश्वरचं जे विहंगम दृश्य आहे ते मी तुम्हाला दाखवतोय। तुम्ही पाहू शकता महाबळेश्वर हे घनदाट जंगलातलं असं एक नयनरम्य असं एक ठिकाण आहे। लोकांना भुरळ घालणारं ठिकाण आहे। मिनी काश्मीर समजलं जातं आणि मिनी काश्मीर जसं घनदाट झाडीनं व्यापलेलं आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतंय। खरं तर हे सगळं नियोजन जे केलं गेलं महोत्सवाचं हे 3 दिवसाचं, याच्यात अनेक कार्यक्रम घेतले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्याचबरोबर ड्रोन शो असेल, लेझर शो असेल, अशा अनेक बाबी या महोत्सवामध्ये घेतल्या गेलेल्या आहेत। आता या ठिकाणी जो महोत्सव होतोय त्याच्यामध्ये एमटीडीसीचा खूप महत्वाचा भाग आहे आणि याच्यासाठी मनोज कुमार सूर्यवंशी सर ज्यांनी खूप महत्वाची भूमिका याच्यामध्ये राबवली ते सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि त्यामुळं हे या जे महोत्सव होतोय हा सक्सेसफुली करण्यासाठी या यंत्रणेनं खूप काम केलेलं आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि इथल्या पर्यटनाचा आनंद घेत आहेत। एकूणच हा महोत्सव आज समारोप होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज समारोपाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत आणि संध्याकाळी हा कार्यक्रम संपणार आहे। तुषार तपासे, झी मीडिया, महाबळेश्वर, सातारा।